सकाळचे 6 वाजले होते. नवीनच लग्न करून घरात आलेली सून वनिता डोळे चोळत आळस देत किचनमध्ये चहा बनवत होती. तिच्या लग्नाला आत्ता काही दिवसच झाले होते, पण असं वाटत होतं जणू खूप दिवस झाले ती या घरात काम करत आहे. लग्न करून घरात आल्या आल्याच तिला घरातले सगळे नियम समजावून सांगण्यात आले आणि तीसुद्धा सगळं काही करायचे प्रयत्न करत होती. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला, "सूनबाई, चहा झाला का नाही? मला सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो. ही सवय आत्ताची नाही." हा आवाज होता वनिताच्या सासूचा, सुमनताईंचा. सुमनताई वरून जशा प्रेमळ दिसत होत्या, त्या उलट आतून त्या खूप हुशार आणि कडक होत्या. वनिता पटकन उत्तर देत म्हणाली, "हो आई, आलेच घेऊन." असं म्हणत तिने भाजत असताना सुद्धा पर्वा न करता चहा कपात ओतला. चहा दिल्यावर तिला अजून नाश्ता बनवायचा होता आणि त्यानंतर दुपारचं जेवण. चहा दिल्यावर लगेच ती बाकीच्या कामाला लागली. पण तेवढ्यात घराची साफसफाई करत कामवाली बाई यशोदाताई किचनमध्ये आल्या. यशोदाताईंनी वनिताला खाली मान घालून गपगुमान काम करताना पाहिलं आणि त्यांना तिच्यावर दया आली. त्या तिच्या जवळ आल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, "मालकीनबाई, तुम्ही तर लग्नात एवढा हुंडा देऊन घरात आलात, मग एवढ्या लवकर का उठता? प्रियाताई लग्नाच्या अगोदर निवांत 10 वाजता उठायच्या. एवढा हुंडा देऊनसुद्धा तुमच्या अंगावर एवढी जबाबदारी का टाकली असेल? तुमच्यासाठी तर नोकर ठेवले पाहिजे होते." वनिता गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, "काकू, घरातली कामं करणं आणि सगळ्यांची सेवा करणं तर सुनेचं कर्तव्य असतं. यात हुंड्याचा काय संबंध?" यशोदाताई हळूच हसल्या, पण त्यांच्या हसण्यात सुद्धा एक कारण लपलेलं होतं. त्या म्हणाल्या, "संबंध कसा नाही? आत्ता तुम्हाला सगळं काही ठीकठाक वाटत आहे, पण नंतर हळूहळू समजेल." त्या दोघींचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात मागून मोठा आवाज आला, "यशोदा, तुम्ही इथे माझ्या घरात काम करायला येता का माझ्या सुनेचे कान भरायला?" सुमनताई दारातच उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. यशोदाताई म्हणाल्या, "नाही मालकीनबाई, मी तर ते." सुमनताईंनी त्यांचं काही न ऐकता स्पष्ट सांगून टाकलं, "आता बस, उद्यापासून या घरात पाऊल ठेवायचं नाही. जो काही हिशोब असेल तो करायचा आणि पगार घेऊन जा. उद्यापासून यायची गरज नाही." वनिता म्हणाली, "सासूबाई, त्यांना कामावरून काढू नका. त्यांची काही चूक नाही." सुमनताई म्हणाल्या, "खबरदार, नोकरांची बाजू घ्यायची काही गरज नाही. आपण मालक आहोत, नोकराची बाजू घ्यायची नाही." यशोदाताई रडत म्हणाल्या, "मालकीनबाई, मला कामावरून काढू नका. मी खूप गरीब आहे. मी काय खाणार?" पण सुमनताईंना दया आली नाही आणि त्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला. ती कामवाली रडत निघून गेली आणि वनिता शांतपणे बघत बसण्यापलीकडे काही करू शकली नाही. थोड्या वेळाने सुमनताई त्यांच्या खोलीत बसून त्यांच्या मुलीशी फोनवर बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात ताठपणा स्पष्ट जाणवत होता. त्या म्हणाल्या, "मी त्या कामवालीला लगेच कामावरून काढून टाकलं. सूनबाईचे कान भरत होती. मी काय सुनेला इथे आराम करायला घेऊन आले आहे का?" पलीकडून प्रिया हसत म्हणाली, "आई, तू तर एका दगडात 2 पक्षी मारलेस. आता वहिनी काम पण करेल आणि तुझे कामवालीचे पैसे पण वाचतील." त्या दोघी जोरजोरात हसू लागल्या. मग सुमनताई म्हणाल्या, "बरेच दिवस झाले तुला बघितली नाही. तू माहेरी ये." प्रिया म्हणाली, "हो आई, मी पण बघते तुझी नवीन सून कशी काम करते. मी उद्याच येते." दुसऱ्या दिवशी घरात गडबड वाढली. सुमनताई सकाळी सकाळी सुनेला म्हणाल्या, "वनिता, आज प्रिया येणार आहे. तिच्यासाठी काहीतरी खास बनव. तिला तुझ्या हातचं खायचं आहे." वनितासुद्धा आनंदात म्हणाली, "हो आई, नक्कीच. मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते." वनिताने 2 तासात छान छान जेवणाचे पदार्थ बनवले. प्रिया आल्यावर एवढे सगळे पदार्थ बघून खूप खुश झाली. पण जेव्हा तिने जेवायला सुरुवात केली तेव्हा तोंड वाकडं करत म्हणाली, "वहिनी, मी तुझी खूप स्तुती ऐकली होती, पण तुझ्या जेवणात तो दम नाही. अजून थोडी मेहनत करावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन तुझ्या जेवणाला त्या हॉटेलच्या जेवणाची चव येईल." हे ऐकून वनिताचा चेहरा पडला, पण ती हसत म्हणाली, "ठीक आहे ताई, मी नक्कीच प्रयत्न करीन." प्रिया म्हणाली, "मी आता काही दिवस इथेच राहणार आहे. रोज असंच जेवण बनव. मी सांगत जाईन त्यात तुला अजून काय काय सुधारणा करायच्या आहेत." मग काय, तिथून पुढे वनिताच्या आयुष्यात आता रोज परीक्षा होती. रोज नवीन नवीन पदार्थ
आणि रोज नवीन आदेश. प्रिया म्हणायची, वहिनी आज पास्ता बनव, तर कधी चायनीज खायचं आहे. कधी कधी तर मिठाई बनवायला सांगायची. वनिताने या अगोदर हे कधी बनवलं नव्हतं, तरी पण ती मोबाईलमध्ये बघून बघून बनवायचा प्रयत्न करत असायची. एवढं करून देखील स्तुती ती तर करायची जणू प्रियाला माहीतच नव्हती. दिवस असेच पुढे जात राहिले, पण वनिताला कधी स्तुतीचे 2 शब्द ऐकायला मिळाले नाहीत. या सगळ्यात तिची तब्येत खराब झाली. काम भरपूर आणि झोप कमी, त्यात नणंदही अशी. प्रिया तर स्वतःचे कपडे देखील स्वतः इस्त्री करत नव्हती. ती वनिताचा जास्तीत जास्त छळ करत होती. आता मात्र वनिता वैतागली आणि ती नवऱ्याला म्हणाली, राकेश, आता मला सहन होत नाही. मला तर समजत नाही की तुमची बहीण मला हॉटेलमधली शेफ समजत आहे का तुम्ही घरात एखादं हॉटेल चालू केलं आहे. तुमच्या बहिणीने तर वैताग आणून सोडलाय. असले असले पदार्थ बनवायला सांगते जे मी कधी बनवले नाहीत. मोबाईलवर त्यांची रेसिपी बघून बघून मी करते. एवढं करून देखील तुमच्या बहिणीच्या तोंडातून कधी स्तुतीचे 2 शब्द पण निघत नाहीत. ती तर मला शेफ बनवून सोडेल असं वाटतंय. राकेश हसत म्हणाला, अगं ती तशीच आहे, कधी स्तुती करत नाही, पण तुझ्या हातचं बनवलेलं खात आहे ना, मग झालं. वनिता म्हणाली, अहो त्यांच्या या भानगडीत मला जरासुद्धा आराम करायला मिळत नाही. उगाच यांच्यामुळे माझं जेवणावरचं मन उडेल. राकेश म्हणाला, काळजी करू नकोस, थोड्या दिवसात सगळं ठीक होईल. आणि तसंही ती कुठे कायमची राहायला आली आहे. वनिता पुढे काही बोलू शकली नाही, कारण तिला माहीत होतं तिचा नवरा काही बोलला तर घरात भांडण होणार. त्यामुळे ती फक्त त्याला बोलून स्वतःचं मन हलकं करत होती. पण प्रिया काही माघारी तिच्या सासरी जात नव्हती आणि नाही तिच्या फरमाईशी कमी होत होत्या. वर प्रत्येक गोष्टीत तोंड वाकडं करून चुका काढणे आता वनिताला सहन होत नव्हतं. एकदा अशीच वनिता भाजी चिरत होती आणि अचानक तिच्या बोटाला चाकू कापला. तिला खूप त्रास होत होता. शेवटी ती त्रास सहन न झाल्यामुळे नाईलाजाने प्रियाला म्हणाली, ताई, आजचा दिवस भांडी तुम्ही घासाल का? माझ्या बोटाला लागलं आहे आणि आग पण खूप होत आहे. प्रिया लगेच म्हणाली, वहिनी, तुम्हाला काय समजलीस? मी या घरात पाहुणे आहे आणि पाहुण्यांकडून कोणी काम करून घेतं का? तेवढ्यात तिथे सुमनताई आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला लाज नाही वाटत का? पाहुण्यांकडून काम करून घेतेस? वनिता काही बोलली नाही. तिच्यासमोर भांड्यांचा ढीग होता, बोटाला लागलं होतं आणि मनात एक गोष्ट टोचत होती. दोघी मायलेकी तिला त्याच अवस्थेत तिथे सोडून त्यांच्या खोलीत निघून गेल्या आणि खुशाल गप्पा मारत बसल्या, जणू काही घडलंच नाही. थोड्याच वेळात प्रियाने ऑर्डर दिली, वहिनी, थोडा ज्यूस बनवून दे, खूप गरम होतंय. वनिताने तिच्या लागलेल्या बोटाकडं बघितलं आणि मग ज्यूस बनवायला लागली. तिच्या बोटाला कापलेला असताना देखील तिने ज्यूस बनवला आणि घेऊन गेली. ती जशी ज्यूस घेऊन खोलीत जाणार तेवढ्यात तिला बोलण्याचा आवाज आला आणि तिची पावलं जाग्यावरच थांबली. तिचा श्वास जाग्यावरच थांबला, कारण आतून जे शब्द तिच्या कानावर पडत होते ते ऐकून जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. सुमनताई म्हणत होत्या, मोठी आली तुझ्याकडून काम करून घेणारी. अरे असं कसं काम करायला सांगेल? प्रिया म्हणाली, बघितलं नाही कशी मला भांडी घासायला सांगत होती. मी काय या घरातली कामवाली आहे का? सुमनताई म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, तिचं ती काम करेल आणि आजपासून तुला काही काम पण सांगणार नाही. सून आहे ती या घरची, तिचं कामच आहे घरातली सगळी कामं करायची. बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर घमंड स्पष्ट जाणवत होता. प्रिया लगेच म्हणाली, हो आई, पण तूच बघ ना, मी एक तर माझ्या सासरी काम करून थकून जाते आणि आता इथे पण वहिनी मला काम करायला सांगत आहे. मला तर खूप वाईट वाटलं. काय समजते काय ती स्वतःला? मी माझ्या माहेरी आराम करायला आले आहे का हिची कामं करायला? सुमनताई लगेच तिची समजूत काढत म्हणाल्या, अगं माझ्या बाळा, तुला तिथे पण काम करायची गरज नाही. आपण एवढा हुंडा कशासाठी दिलाय? यासाठी थोडीच की तू त्यांच्या घरी कामवाली बनून राहावं. आम्ही तर पैसे देऊन त्यांचा मुलगा विकत घेतलाय, समजलं का? आता ते लोक स्वतः काम करतील, नाहीतर कामवाली लावतील.
पण माझी लेक तिथे काम करणार नाही. तू तिथे बसून फक्त आराम करायचा. बाकी काम करायची जबाबदारी त्यांची आहे. हे ऐकताच वनिताच्या छातीत धडधड वाढली. तिच्या हातातला ग्लास थरथर कापायला लागला. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात राग उफाळत होता. ती मनात विचार करू लागली की हुंडा तर मी पण घेऊन आले होते, तो पण त्यांच्या मुलीच्या पेक्षा कितीतरी जास्त. मग हाच नियम माझ्यासाठी का नाही? मी आल्यावर तर मोठ्या शिताफीने घरातली कामवाली पण काढून टाकली आणि सगळं ओझं माझ्यावर टाकलं. म्हणजे त्यांच्या खिशातले पैसे पण वाचतील. आणि हेच वर तोंड करून त्यांच्या मुलीला सांगताहेत की त्यांनी तिच्या नवऱ्या मुलाला विकत घेतला आहे. वनिताचा अंतरात्मा तिला ओरडून ओरडून विचारत होता, मी माणूस नाही का? मला इज्जत नाही का? मला फक्त काम करायला आणलं आहे का? पण तिने तिचा राग आतच दाबून ठेवला. तिच्या डोळ्यात आता अश्रू नाही, तर एक वेगळीच चमक आली होती. जणू तिने जो निर्णय घेतला होता त्याने सगळ्यांचीच तोंड बंद होणार होती. वनिता हळूच दरवाजातून आत आली आणि म्हणाली, ताई, हा घ्या तुमचा ज्यूस. प्रियाने ग्लास हातात घेताच वनिता म्हणाली, सासरी तर तुम्हाला स्वतःला ज्यूस बनवावा लागत असेल ना? कुणी बनवून देत नसणार. प्रिया म्हणाली, हो वहिनी, तिथे खूप काम करावं लागतं. इथे आल्यावर थोडा आराम तरी मिळतो, पण तिथे तर श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही, इतकी कामं असतात. वनिता हळूच हसली. आता ती विचार करू लागली आणि लगेच सासूला म्हणाली, आई, तुम्ही ताईंच्या लग्नात किती हुंडा दिला होतात? हे ऐकता जणू सुमनताईंचा चेहरा गर्वाने फुलून गेला. त्या छाती मोठी करत म्हणाल्या, अरे 15 लाख रोख आणि दागिने वेगळेच, शिवाय सामान. 10 लाखाची तर नुसती कार होती. एवढा मोठा हॉल बुक केला होता की सगळेजण बघतच राहिले होते. माझ्या लेकीच्या लग्नातला नुसता ड्रेसच 1 लाखाचा होता. प्रियासुद्धा हसत आईचं बोलणं आनंदाने ऐकत होती. आईसोबत लेकीच्या चेहऱ्यावर देखील घमंड स्पष्ट दिसत होता. सगळं ऐकल्यावर वनिता म्हणाली, हो का आई? मग एवढं सगळं देऊनसुद्धा ताईंना सासरी काम का करावं लागतं? ते लोक नोकरचाकर का ठेवत नाहीत? सुमनताईच्या चेहऱ्यावर राग आला. त्या म्हणाल्या, हो तेच तर. मी एवढा हुंडा यासाठी थोडीच दिला होता की माझी लेक तिच्या सासरच्या लोकांची फुकटची कामवाली बनेल. मी स्पष्ट सांगितलं आहे की आता माझी लेक त्यांची कुठलीच कामं करणार नाही. आम्ही एवढा हुंडा कशासाठी दिलाय? माझी लेक तिथे जाऊन घरातली कामं करायला? सुमनताईंना हे माहीतच नव्हतं की या प्रश्नामागे काय लपलंय. सासूचे बोलणे ऐकून वनिताच्या गालावर हसू आलं. आता ती तिचं उत्तर तयार करू लागली. तिने काही न बोलता तिचा मोबाईल काढला आणि मागचा पुढचा विचार न करता यशोदाताईंना फोन लावला. पलीकडून फोन उचलताच वनिता म्हणाली, काकू, उद्यापासून कामावर या. तुमचा पगार मी देईन. हे ऐकताच सुमनताई रागात म्हणाल्या, काय म्हणालीस तू? त्या आगलाव्या बाईला पुन्हा बोलावलंस? मी तिला काढून टाकली आणि तिला परत या घरात बोलवायला तू काय या घराची मालकीण लागून गेलीस का? तुझी एवढी हिंमत झालीच कशी? वनिता यावेळी न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली, आई, मी तिला एवढ्यासाठी बोलावलं आहे कारण मी तुमच्या लेकीपेक्षा कितीतरी पटीने जास्त हुंडा घेऊन या घरात आले आहे. मग मलासुद्धा घरात काम करायची काही गरज नाही. मी तर तुमच्या मुलाला एवढा हुंडा देऊन खरेदी केला आहे. मग त्याने माझ्यासाठी घरात नोकर ठेवले पाहिजेत. मी का म्हणून काम करू? हे ऐकून घरात शांतता पसरली. सुमनताई आणि प्रिया काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांना माहीत झालं की त्यांचं सगळं बोलणं वनिताने ऐकलं आहे. सुमनताई रागात म्हणाल्या, तू काय आमचं बोलणं लपून छपून ऐकत होतीस का? वनिता लगेच म्हणाली, नाही आई, मी लपून वगैरे ऐकत नव्हते, तर माझ्या कानावर पडलं. आणि बरं झालं हुंड्याचाच विषय निघाला. तर 25 लाखांची रोख, 20 लाखांची गाडी, सगळ्या खानदानाला सोन्याची चेन आणि भारीतले कपडे. एवढंच नाही तर तुम्हा लोकांना आयफोनसुद्धा दिलेत. जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लेकीच्या सासरी हुंडा देऊन त्यांना खरेदी केला आहे, तर मग त्याच हिशोबाने मी सुद्धा हुंडा देऊन तुमचा मुलगा खरेदी केला आहे. कारण मी तर तुमच्यापेक्षा जास्त हुंडा घेऊन या घरात आले आहे आणि
ताई, तुम्ही तर मला हॉटेलचा शेफ बनवायला निघाला होता. जर मी मनात आणलं तर या घरातच एक शेफ ठेवू शकते. त्यासाठी मला एवढं जेवण बनवायची गरज नव्हती. हे सगळं तर मी फक्त तुमचं मन राखण्यासाठी करत होते. पण आज जे मला समजलं त्यानंतर तर मी एक ग्लास पाणीसुद्धा स्वतः उचलून घेणार नाही. वनिताचा आवाज आता चांगलाच वाढला होता. ती पुढे म्हणाली, आता मलासुद्धा इथे काम करायची गरज नाही. माझ्यासाठी सुद्धा आता या घरात नोकर ठेवायचे. सुमनताईंचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यांची चालाकी आता त्यांच्यावरच उलटली होती. त्यांना समजतच नव्हतं की वनिताला काय उत्तर द्यावं. तरी पण त्या रागात म्हणाल्या, बाद झाली तुझी बकवास. जाऊन स्वयंपाक बनव, नाही तर तुझ्या घरच्यांना बोलावून घेईन. वनिता लगेच म्हणाली, तुम्ही माझ्या घरातल्यांना बोलवा, मी पोलिसांना बोलवते. त्यांना सांगते की तुम्ही कामवाली काढून टाकली आणि मला सगळ्या घरातली कामं बळजबरीने करायला लावता. हे ऐकताच प्रिया घाबरून आईला म्हणाली, आई, ही तर खूप चालाक निघाली. वनिता म्हणाली, हो, मी चालाक तर आहेच, पण फक्त तुमच्यासारख्या लोकांसाठी. खोलीतलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. जी सून आत्तापर्यंत शांत होती तीच आता त्या सगळ्यांवर वरचढ झाली होती. तेवढ्यात दारात उभं राहून हे सगळं कोणीतरी ऐकत होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून वनिताचा नवरा राकेश होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, लाज आणि राग स्पष्ट दिसत होतं. तो बराच वेळ झाला दारात उभा राहून हे सगळं ऐकत आणि बघत होता. जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा तो आत आला. त्याला आत येताच बघून लगेच प्रिया धावत त्याच्या जवळ गेली आणि रडायचं नाटक करत म्हणाली, दादा बघ ना, वहिनी कशी बोलत आहे. आम्हालाच उलटसुलट बोलत आहे. आम्ही तर फक्त. तेवढ्यात तिला पुढे काही बोलू न देता राकेशने हाताला तिला थांबवण्याचा इशारा केला आणि रागात म्हणाला, बस कर प्रिया, आता अजून काही बोलू नकोस. मी बराच वेळ झाला सगळं ऐकत आहे, त्यामुळे आता त्यावर तुम्ही काही बोलायची गरज नाही. तेवढ्या सुमनताई म्हणाल्या, बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही सुनबाई तर आम्हाला नोकर बनवून ठेवायला बघत आहे. राकेश आईकडे बघत म्हणाला, आई, तुम्ही लोकसुद्धा हेच तर करत होतात. उलट आज पहिल्यांदा मला असं वाटत आहे की मी चुकीचा होतो. मी कधी समजण्याचा प्रयत्नच केला नाही की वनिता या घरात कशी राहत असेल. मला तर असं वाटत होतं की सगळं काही ठीकठाक चालू आहे. पण आज मी जे काही माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि ऐकलं ते बघून माझे डोळे उघडले. असले विचार बघून मला लाज वाटत आहे. वनिता शांत उभी होती. यावेळी तिच्या डोळ्यात अजिबात भीती नव्हती. तिला असं वाटत होतं जणू तिच्यावरचं फार मोठं ओझं हलकं झालं आहे. राकेश तिला म्हणाला, वनिता, मला माफ कर. मी तुला होणारा त्रास समजू शकलो नाही. तू या घरात आलीस सर्व काही सोडून आणि आम्ही तुला काय दिलं? आराम तर लांबची गोष्ट आहे. आम्ही तर तुला एक माणूस म्हणून सुद्धा समजू शकलो नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, माफी मागून काही होत नसतं. जे झालं ते मी विसरू शकत नाही. पण इथून पुढे जर का सगळं बदलणार असेल तर पुढचा मार्ग नक्कीच सोपा होईल. प्रिया, जी आत्तापर्यंत शांत होती, ती अचानक पेटून उठली आणि म्हणाली, वहिनी, तू तर स्वतःला खूप मोठी समजायला लागलीस. एवढं सगळं माझ्या आईला बोलून वर अजून साजूक असल्याचं आव्हानात आहेस. आता तुला काय म्हणायचं आहे की आम्ही घरातली कामं करायची आणि तू महाराणीसारखी निवांत आराम करणार? वनिता म्हणाली, मला काही नको ताई. मला तर फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही मला एक माणूस म्हणून वागणूक द्याल. मला पण इज्जत द्या. तुमच्या बरोबरीने वागणूक द्या. जर का तुम्ही तुमच्या सासरी काम करत नाही कारण तुम्ही तिथे हुंडा दिला आहे तर मग मलासुद्धा इथे काम सांगायचा कुणालाच अधिकार नाही. आता या घरात कामवाली काम करेल. आणि आई, तुम्ही काळजी करू नका. तिचा पगार माझा नवरा देईल. सुमनताई तर काही बोलू शकत नव्हत्या कारण त्यांना माहीत होतं की आता विषय बोलण्याच्या पलीकडे गेला आहे. आपला मुलगासुद्धा बायकोचं ऐकतोय हे बघून त्यांनी नमतं घेतलं आणि म्हणाल्या, सुनबाई, मी जे काही केलं ते घरासाठीच केलं होतं. मला वाटलं की सुनेने घरातली कामं केली पाहिजेत.
वनिता म्हणाली, कामं करणं चुकीचं नाही, पण लेक आणि सुनेत दुजाभाव नाही झाला पाहिजे. तुम्ही कधी हा विचारच केला नाही की मी पण एक माणूस आहे. मला पण त्रास होत असेल, मी पण थकत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला पण इज्जत पाहिजे असेल. आता मी यशोदा काकूंना बोलावलं आहे, कारण या घरात आता इथून पुढे कुणीही कुठलेही काम एकटं करणार नाही. कामाची वाटणी होईल आणि जबाबदारीची सुद्धा. त्यातसुद्धा कुणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तो स्वतःचं काम स्वतः करेल. प्रियाने हळूच तिरक्या नजरेने आईकडे बघितलं, पण सुमनताई काही बोलल्या नाहीत. त्यांची मान खाली होती, जणू त्या स्वतःच्या शब्दाच्या जाळ्यात अडकल्या होत्या. राकेश म्हणाला, वनिता अगदी बरोबर बोलत आहे. आता इथून पुढे या घरात सर्व काही बरोबरीनं होईल. लेक आणि सून दोघी समान असतील आणि त्यांना समान वागणूक दिली जाईल. आई, तुला देखील समजलं पाहिजे की आता जमाना बदलला आहे. सुमनताई म्हणाल्या, तू बरोबर बोलत आहेस. बहुतेक मीच चुकीचे होते. माझे विचार चुकीचे होते. मी कधी विचारच केला नाही की माझी सून देखील माझ्या मुलीसारखीच आहे. मी फक्त माझ्या लेकीचाच विचार करत राहिले. वनिता म्हणाली, आई, अजूनसुद्धा उशीर झालेला नाही. तुम्ही ठरवलं तर सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सर्व काही बदलून गेलं. वनिता किचनमध्ये एकटी नव्हती, तर तिच्यासोबत राकेशसुद्धा होता. तो तिला चहा बनवायला मदत करत होता. आता यशोदा काकूसुद्धा आल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही तर समाधान होतं.